साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। कोरोनाच्या प्रादुर्भावाची ब्रेक द चेन करण्याकरिता सोलापूर शहर जिल्हा परिसरात 8 मे ते 15 मे दरम्यान कडक निर्बंध लागू करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली। वाढत्या कोरोना प्रादुर्भावाची चेन ब्रेक करण्याकरिता शासनाकडून मागील महिनाभरापासून मिनी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे। अत्यावश्यक सेवेतील दुकाने सोडून सर्वच दैनंदिन व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश पारित करण्यात आले होते। त्यानंतर पुढील 15 दिवस पुन्हा वाढीव लॉकडाऊनची घोषणा करण्यात आल्यानंतर गुरुवारी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पालिका आयुक्त पी शिवशंकर, जिल्हा परिषदेचे CEO दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या प्रमुख उपस्थितीत रात्री उशिरा पत्रकार परिषद घेऊन सोलापूर शहर जिल्ह्यात 8 दिवसांचे कडक निर्बंध असलेले लॉकडाऊन जिल्हाधिकाऱ्यांकडून जाहीर करण्यात आले। की कोविड नियंत्रण करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यामध्ये विविध उपाययोजना आपण केलेल्या आहेत। शासनाने वारंवार जे आदेश पारित केलेले आहेत त्याची अंमलबजावणी प्रशासनामार्फत करण्यात येत आहे। सध्या स्थितीत शहरामध्ये केसेसची संख्या कमी होताना दिसत आहे, तर ग्रामीण भागामध्ये ती स्टॅबिलाईज होताना दिसत आहे। मात्र हे स्टॅबिलायझेशन आणि केसेस कमी व्हायचं प्रमाण त्वरेने व्हावं यासाठी काही नव्याने आपण निर्बंध टाकत आहोत। यात मुख्यत्वे जे सकाळी 7 ते 11 या कालावधीमध्ये किराणा दुकाने, भाजी दुकाने जे सुरू राहत होते ते आदेशान्वये आता जो आदेश निर्गमित होईल त्यान्वये आपण त्याच्यावर काही दिवसासाठी बंधन आणत आहोत। हे जे बंधन आहे आपण 8 तारखेच्या रात्री 8 वाजेपासून 15 तारखेच्या सकाळी 7 वाजेपर्यंत आपण लावणार आहोत। यामध्ये नागरिकांना उद्या आणि परवा मुभा असेल की ते 7 ते 11 या कालावधीमध्ये जाऊन त्यांना आवश्यक असलेली साधनसामग्री ते खरेदी करू शकतील।